विल रजिस्टर्ड करावं की अनरजिस्टर्ड ठेवावं? कायद्याने असं कुठलंही बंधन नाहीये की तुम्ही विल रजिस्टर्डच केलं पाहिजे. तुम्ही विल लिहून ठेवू शकता, नोटराईज करू शकता किंवा रजिस्टर करू शकता. तिन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. पण रजिस्टर करणं का गरजेचं आहे? त्याला एक प्रॅक्टिकल सिनॅरिओ ऍप्लिकेबल होतो. आता समजा की तुम्ही विल लिहून ठेवलं किंवा नोटराईज करून ठेवलं फार. आता तुमच्या डेथ नंतर तुमच्या लिगल हेअर्सनी ते कुठल्याही गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे प्रोड्यूस केलं एक्झिक्युशनसाठी. गव्हर्नमेंट अथॉरिटीला हे कसं प्रूव्ह करणार ते की हे बिल फोर्सफुली झालेलं नाहीये, ते सगळे प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून झालेलं आहे किंवा त्यातही कुठलाही फसवणूक किंवा फॅब्रिकेटेड बिल किंवा असं काही झालेलं नाहीये. आता रिसेंटली करिश्मा कपूरचे जे हजबंड आहेत संजय कपूर यांची डेथ केस तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्या केसमध्ये संजय कपूरचं एक बिल प्रोड्यूस करण्यात आलं की ज्याच्यावरती बऱ्यापैकी क्लेम आले की बाबा हे बिल फॅब्रिकेटेड आहे. आता याचं मुख्य कारण काय होतं की ते बिल जे आहे ते रजिस्टर्ड नव्हतं. सो आता ह्या केसमध्ये ज्या वेळेला तुमची डेथ होते त्यावेळेला ते बिल फॅब्रिकेटेड नाहीये किंवा ते फोर्सफुली केलेलं नाहीये. हे प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात सिंपल उपाय आहे की ते बिल गव्हर्नमेंट अथॉरिटी समोर जाऊन रजिस्टर्ड केलेलं असलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठेही तुम्हाला प्रूव्ह करायची गरज नाही पडत.